या महिन्याला पहिल्या गुरुवारी नाही जमलं, म्हणून आजच्या दुसऱ्या गुरुवारी 14 डिसेंबरला मी आलेलो आहे. आणि मी माझ्यात नेमके काय बदल केले, ते करत असताना मला काय अडचणी आल्या, त्या अडचणींना मी कसं फेस केलं आणि त्याचा मला पुढे काय फायदा झाला, ह्याबद्दल मी माझी गोष्ट सांगायला महिन्यातनं एका गुरुवारी इथं येतो, तसं आज आलेलो आहे. तर आता तू रिहॅबमध्ये आहेस ना मित्रा, तर मेनली तुला म्हणलं त्याप्रमाणे इथं तुला बेसिकली आता इथं आज कोणी लावलेली नाहीये, का नाही लावलेली आपण इथं, तर इथं मिळत नाही. बाहेरच्या विश्वामध्ये आपल्यासाठी अशी जागाच नव्हती मुळी की जिथं दारू मिळत नाही. आपण बाय हुक ऑर क्रुक आपण काही करून दारू मिळवायचोच, प्रत्येक वेळेला मिळवायचोच. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या बद्दल विचार करायला वेळ नव्हता मिळत. आता इथं विचार करायला वेळ मिळालाय, तर मगाशी म्हटलं तुला त्याप्रमाणे मी किती विचार केला यापूर्वी. त्या विचारांना दिशा नसायची माझी. मी कुठे ऍडमिट झालोय का, तर मी कुठेही ऍडमिट झालेलो नाहीये. नाही झालोय म्हणजे काय, मी काय फार हुशार आहे अशातला भाग नाही. मी 3 वेळा त्या मुक्तांगणच्या दरवाज्यात जाऊन धडका खाऊन आलेलो आहे. 3 वेळा मला ऍडमिट करायला तिथं नेलं होतं आणि मला तिथं ऍडमिट करून घेतलं नाही, कारण त्यांचा तो ऍडमिशनचा दिवस नव्हता. म्हणजे मी कुठेही ऍडमिट झालो नाही, याच्यात माझं कर्तृत्व काही नाहीये. म्हणजेच मला सांगायचंय की मी तुमच्यातलाच एक आहे. पहिली गोष्ट, इथं डोनेशनच्या सीट येत नाहीत, सगळे मेरिट लिस्टवालेच असतात नाही का. म्हणजे म्हणजे तेवढी डिग्री मिळवल्याशिवाय इथपर्यंत एंट्रीच नाही ना. तर ते का असं मी नापास का व्हायचो दरवेळेला. इतक्या वेळा दारू थांबून सुद्धा परत मी का दारूकडे वळायचो. तर ते सगळं ठीक आहे, ते रोग आहे, आजार आहे वगैरे वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण त्यातला माझ्या अंगात असलेला एक सगळ्यात मोठा दोष मी तुमच्यापाशी आज शेअर करतो. तुमच्यात तो दोष आहे का हे तुम्ही तपासून बघा, आणि तो जर असेल तर त्याच्यावरती मी कसं काम केलं. मी AA मेंबर आहे, नवीन माणसासाठी सांगतोय. AA मेंबर आहे याचा अर्थ एक अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची संस्था आहे. माहिती आहे का तुम्हाला, ऐकली आहे का. इथं आल्यावर ऐकायला मिळेल. त्याचा खूप उपयोग होतो, दारू थांबते आणि पुढचं जीवन नक्की चांगलं होतं. आणि असे तिकडे शेकडो नाही हजारो मोहन बघायला मिळतील तुम्हाला, तिथं तुम्ही आलात तर. विषय असा चाललाय की माझ्यामध्ये एक मोठा दोष होता, आणि तो दोष म्हणजे मला पेशन्स अजिबात नव्हता. मला सगळं झटपट पाहिजे होतं. मला सगळ्या गोष्टी जादू झाल्यासारख्या झटपट पाहिजे होत्या. आता अगोदर मला झटपट काय पाहिजे होतं हे मी तुम्हाला सांगतो. पुढे सरका जरा, पुढे ये रे. म्हणजे अगदीच अनिवन बसलायत तुम्ही म्हणून म्हटलं पुढे या. मला झटपट काय पाहिजे होतं. मी 24.5 पावणे 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. मला झटपट दारू सुटायला पाहिजे होती. मला AA मध्ये गेल्यानंतर समजलं माझी दारू सुटणार नाहीये, ती थांबणार आहे. आणि किती दिवस थांबणार आहे, तर फक्त आजचा दिवस थांबणार आहे. यायला मग काय उपयोग आहे त्याचा. पीत राहा,
असं मला फाडकन सांगणारे तिथले अतिशय जवळचे माझ्यावर प्रेम करणारे मित्र भेटले. अरे असं काय सांगतोय म्हणलं, तू पित राहा काय, मी इथं दारू सोडायला आलोय. आणि म्हणला आता तू ह्याच्या पुढे जर तुला खरंच चांगलं जीवन जगायचं असेल तर तुला तुझ्या पेशन्स या आजारावरती काम, आजार आहे त्याचे अनेक प्रकार, कंगोरे आहेत, त्यातल्या ह्या कंगोऱ्याबद्दल मी बोलतोय फक्त, की मला आता ह्याच्या पुढे पेशन्स ठेवला पाहिजे. तर मी म्हटलं बाबा अरे पित राहा काय, नाही म्हणले, नाही तर येत राहा, येणं तर तुझ्या हातात आहे की नाही. म्हणलं हो आहे, येण्याने काय होणार आहे, तू येत राहा म्हणजे कळेल. मग मला सांगतो आता मी तुम्हाला की त्या संस्थेत जात राहिल्यामुळे माझा पेशन्स वाढीस लागला. अदरवाईज मला अँझायटी नावाचा एक आजार होता. अँझायटी म्हणजे अति उत्सुकता. मला सगळं झटपट पाहिजे, मला आज आणि आत्ता दारू सुटायला पाहिजे, मी आयुष्यात कधी परत दारू प्यायला नको, हे माझे विचार. ते म्हणले अरे सगळ्या पूर्ण आयुष्य तुला एकदम कसं मिळेल आत्ता, संपूर्ण आयुष्यभर तुला दारू न पिण्यासाठी थोडा वेळ तर द्यायला लागेल की नाही, किती वेळ द्यायला लागेल. तर म्हणलं काही थोडा तरी द्यायला लागेल वेळ. परत माझाच प्रश्न, किती वेळ द्यायला लागेल. तर ते लोक मला म्हणले तुला फक्त आजचा दिवस द्यायला लागेल, तुला फक्त आजचा दिवस जर का दारूपासनं लांब राहता आलं तरच तुला पुढच्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील, अदरवाईज तुझं काय खरं नाही. मग असं अजून किती दिवस थांबायचं. तर तो म्हणला फक्त आजचा दिवस. बरं चल म्हणलं आजचा दिवस तर थांबू. असं म्हणून माझी दारू थांबली. नुसती दारू थांबून मी बरा नाही झालो. मला प्रत्येक गोष्ट झटपट पाहिजे होती. मला पाहिजे होतं माझ्या कुटुंबात माझं वेलकम झालं पाहिजे, कारण मी माझ्या वागण्यामुळे त्यांच्या मनावर अनंत प्रकारचे, ऐक रे गोडबोल्या, तिकडं तिकडं मुंडी हलवू नको, तुझ्यासाठी बोलतोय मी हे. आपल्यासारख्या प्रत्येकाने घरातल्या माणसांच्या मनावरती अनंत प्रकारचे ओरखाडे काढलेले असतात. ते ओरखाडे बुजायला वेळ लागतो. आपण तरी कुठं विसरलोय का? कधीतरी कोणतरी आपला एकदा पूर्वीच्या काळी, सपू काळी, इसवी सन पूर्व, कधीतरी कुठंतरी अपमान केलेला असतो. आपण अजून धुमसत असतो कुठंतरी मनामध्ये, असतो की नाही भागवत. तसं त्यांना पण धुमसायचा हक्क आहे. ते आपल्याला लगेच माफ करणार नाहीत, हे खरं आहे. त्यामुळे ते आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे माफ करत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. ही गोष्ट तर येणाऱ्या काळाच्या अधीन आहे. हे मान्य आहे का सगळ्यांना? आपण दुसऱ्याला बदलू शकतो का? नाही, पण मग आई आहे ती माझी, तिने नको का माफ करायला मला? आई समोर तांगा ठेवून तू बेट्या बडबड केली एवढी त्या दिवशी, करेल का ती माफ तुला? तुम्ही कुठलंही नातं घ्या, आईचं घ्या, बापाचं घ्या, भावाचं घ्या, बहिणीचं घ्या, कुठलंही बायकोचं घ्या, पोराचं घ्या, कुठलंही घ्या, हे यांचा जन्म काय तुम्हाला माफ करण्यासाठी झालेला नाहीये. आणि आपण अनंत प्रकारचे ओरखाडे काढलेले आहेत. आय रिपीट द वर्ड्स अगेन अँड अगेन. आपल्या हातनं खूप सारं काही चुकलेले, त्यामुळे आपले नातेसंबंध एका रात्रीत किंवा एक आठवड्यात किंवा एक महिन्यात किंवा एक वर्षात किंवा 5 वर्षात सुधारतीलच
असं नाहीये. आपल्याला त्यासाठी संयमच ठेवायला लागणार आहे. मग नाही ठेवला तर काय, पीत राहा. मला तर हेच सांगायचे ते नाही. पण मग अजून मी किती दिवस थांबायचो. मग हे लोक कधी मला माफ करणार. करणार नाहीत. काय म्हणणं आहे बेटे तुझं. आता माझं काय म्हणणं ऐकणार आहे. त्याला मी ऐकायला आलो इथं. मी हादवल कशासमोर असलो पाहिजे माहिती का. नुसत्या दारू पुढे हादवल तर नाहीये ही. हो, ऐकताय का. माझी हादवलता ही आत्ता माझ्या आयुष्यात असलेल्या परिस्थिती बद्दलची असलीच पाहिजे. ही परिस्थिती मी बदलू शकत नाही. सगळ्यात पहिलं तू डोक्यातनं हे काढून टाक, आपलं म्हणजे कसलं हे. कारण जरा 4 दिवस दारू थांबली ना की आपल्याला दात येतात. आपल्याला वाटायला लागतं की आता बघ ना येडा एका तुला दाखवतोच. तू काय घंटा दाखवतो बेटे, तुझं तुला दिसलं नाही काय. आयुष्यात तुझ्या काय झालंय, काय चाललंय, तुझं तुला दिसलं नाही. साधी 100 रुपयाची ती चपटी थांबवता नाही आली तुझ्याच्याने आयुष्यात. आली का तुला. नाही ना. मला पण नाही. ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट वेळचे वेळी कानावर आपल्या पडली पाहिजे. रिपिटेशन मेक्स कन्फर्मेशन. मला एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही. मला त्याच गोष्टी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरांमध्ये सांगायला लागतात. तेव्हा कुठे मला त्या सगळ्याचं आकलन होतं. आणि नुसतं आकलन होऊन उपयोग नाहीये, ते मला वेळच्या वेळी आठवणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी ही शेअरिंग ऐकली पाहिजेत. मला व्यसनमुक्त मित्रांच्यात सातत्याने वावरलं पाहिजे, तरच माझं सर्व्हायव्हल आहे. त्या आता मला जगायचं असेल तर माझ्यामध्ये संयम हा असलाच पाहिजे. लोकांना बदलायला जाऊ नका, ते तुमच्याच्यानी बदलले जाणार नाहीत. घरातल्यांना बदलायला जाऊ नका, ते तुमच्याच्यानी बदलले जाणार नाहीत. मग ते माझ्याशी कधी चांगलं वागणार. ते ऑलरेडी चांगले आहेतच. ते कधी चांगले वागणार हा त्यांचा प्रश्न आहे. नाही पण आता मी चांगलं वागतोय ना. तू चांगलं वागत नाहीयेस. तू आता दारू पीत नाहीयेस. ह्याचा अर्थ तू फक्त आता नीट वागायला सुरुवात केलेली आहेस. वाईट व चांगले याच्यामध्ये नीट नावाचा एक प्रकार असतो. नीट वागणं फार महत्वाचं आहे. आणि नीट हे मंदारराव वागायचंच असतं. जसं चांगलं वागायचंच असतं, पण मला जमत नाहीये. आत्ताशी कुठं माझं वाईट वागणं थांबलंय, म्हणजे दारू थांबलीये, पण विचार कुठं बदललेत माझे सगळे. कारण काय झाले तुम्हाला सांगतो. आपण आहोत सगळेजण चांगल्या घरची मुलं, चांगले संस्कार झालेले. आपल्यातली या सगळ्यांची लहानपणं अतिशय सुंदर गेली. कोणाकोणाची वाईट गेली रे, हात वर करा. कोणाचाच हात नाही वर आला. ह्याचाच अर्थ आपली लहानपणं चांगली गेली.
नंतर मधल्या काळात आपण संगतीमुळे बिघडलो होतो. माझ्या दोन्ही बहिणी मला म्हणायच्या, हा केवळ त्या मित्रांच्या संगतीत गेल्यामुळे बिघडलेला आहे. आणि मला वाटायचं याचा अर्थ मी आजही चांगला आहे, फक्त संगत बदलली की मी चांगला होणार. पण माझ्या संगतीत असलेल्या सगळ्या मित्रांच्या बहिणी पण हेच त्यांना म्हणायच्या, त्या मोहनच्या संगतीत असल्यामुळे हे बिघडले. मग आता ह्याला उपाय काय? तर ह्याला उपाय म्हणजे मी संगत बदलणे. मी संगत बदलणे म्हणजे काय करायचं? तर आता मला माझ्या आयुष्यात जे अचीव करायचंय ते ज्यांनी ऑलरेडी अचीव केलेलं आहे अशा लोकांच्या संगतीमध्ये मी जायला पाहिजे आणि रमायला पाहिजे. तिथं गेल्यावर मला काय कळलं? तर अगेन बॅक टू द पॉइंट, क्या खाना दम खाना. होणार, तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार बेट्या. कशावरनं? तू एक दिवसात दारुडा झाला का? नाही. त्या दिवशी त्यापूर्वी अगोदर काही काळ व्यायाम करायला लागला की नाही? सातत्याने उजव्या हाताचा दंड मोठा करून घ्यावा लागला की नाही? दारू जळा व्हायला जसं वेळ लागला तसं दारूच्या आजारातनं बाहेर पडायला, ती प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागणार आहे. आता मी पितोय का? प्यायची नसतेच. पितोय का म्हणजे काय, तुला राष्ट्रपती पदक द्यायचं का बेटे? असं बोललं की मग माझे कान झाडल्यासारखे असे, हा हे बरोबर बोलतोय बरं का. कारण मला सारखं गोड बोलून कळत नाही. हे काय किती पिताय आहो तुम्ही? ऐकलं का? आपण चांगलं ना सगळ्यांना गोड बोलून सांगणाऱ्यांना. म्हणून मला परखडपणे बोलणारे लोक असायला लागतात आजूबाजूला. आणि ते परखडपणा तो स्पोर्ट्सली घेता आला पाहिजे. व्हाय मी ओंकार? समोरचा माणूस जेव्हा मला कुठली गोष्ट सांगतोय ती तो मला का सांगतोय या अँगलनी मला ऐकायला मिळालं पाहिजे. ते मी ऐकायला शिकलो आणि तेव्हा मला कळलं की माझ्या अंगामध्ये नसलेली गोष्ट म्हणजे संयम. मग अजून काय काय? संयम येणार कसा? कुठं मिळतो तो? चितळे बंधू मिठाईवालेकडे मिळतो का पुन्हा गाडगीळ सराफाकडे मिळतो? तर संयम हा कुठेही बाजारात मिळत नाही. तो तुला व्यायामासारखा रोजचा रोज करून, व्यायाम केल्यानंतर चंद्रशेखर तू बलदंड होतो की नाही? का नाही? एक दिवस व्यायाम करून होणार आहे का? नाही होणार. त्यासाठी मला रोजचा रोज सातत्याने ठराविक व्यायाम करावाच लागतो. आणि मला जर ठराविक व्यायाम करायचा असेल तर माझा ओरिजिनल स्वभाव कसा आहे मला कंटाळा येतो. पटतंय का? जरा 4 दिवस जिमला गेलो की 5व्या दिवशी आज नको, आता उद्यापासून जाऊ. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सातत्य नसणे. या एकाच गोष्टीचं सातत्य माझ्या अंगात होतं. त्यासाठी काय करायला पाहिजे? मला बलदंड व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर मला तालमीत जायला पाहिजे. जिथं हुप्पा हुय्या जय बजरंगा म्हणून जोर मारले जातात तिथं गेलं की कालच्यापेक्षा 2 जोर जास्त मारले जाणार आणि मग तू कधीतरी बलदंड होणार. तसं आत्ताचा विषय आपला जो चाललाय तो व्यसनमुक्तीबद्दलचा चाललेला नाहीये. आत्ता आपल्यातल्या प्रत्येकाने कोणीही लावलेली नाहीये. याचाच अर्थ तुम्ही सगळेच आजचाच दिवसापुरते का होईना पण व्यसनमुक्त आहे.
मग आता पुढं काय? तर पुढं मला माझ्या आयुष्यात काही काही गोष्टी मिळवायच्यात. त्या सगळ्याचा बेस पक्का होण्यासाठी माझ्या अंगामध्ये संयम हा असलाच पाहिजे. नसेल तर मरशील बेट्या. आपल्याला घरी गेल्यानंतर आज मस्तपैकी मला भाकरी करून दे ग तू असं म्हणल्यानंतर तोंडात पाय धुवून डायनिंग टेबलवर गेल्या गेल्या पानात भाकरी येते का? नाही येत. कोणाच्या घरी येते रे? अरे कशी येईल? त्यासाठी त्या बायकोला पीठ मळायला लागतंय, त्यासाठी ती भाकरी थाटवायला लागते, त्यासाठी तवा गरम करायला लागतोय, त्याच्या आधी गॅस पेटवायला लागतोय. प्रोसिजर आहे ना. असं असतं काय लेखा? आलं मानत की म्हणजे अवचित उठलं आणि खाजवत सुटलं म्हणतात तसं. तसं नसतं ते. थांब जरा क्या खाना? दम खाना. आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही जोपर्यंत दारू पित नाही ना तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला सगळं देणार आहे. फक्त ते घ्यायला हात पुढे पाहिजेत तुमचे. आणि हात कुठे पुढे पाहिजेत? तर त्या परमेश्वरापाशी पाहिजेत. 17 ठिकाणी जाऊन भिका मागून हात पसरून आल्यावर मग त्या परमेश्वरापुढे नाही ना राव, बहिणीने पण नाही मदत केली, भावानी पण नाही मदत केली, देवा तू तरी कर. देव नाही करणार मदत. त्यासाठी तुमची श्रद्धा असली पाहिजे. मी विश्वास असला पाहिजे बद्दल बोलत नाहीये, मी श्रद्धा असली पाहिजे याच्याबद्दल बोलतोय. आणि श्रद्धा कधी असेल तुमची? जेव्हा तुमच्या अंगात पेशन्स असेल तेव्हा. आपोआप होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. दारू किती वर्ष प्यायला रे तू? तू किती वर्ष प्यायला रे? 3 वर्ष. तुझ्या घरचे लोक तुझ्यावर 3 वर्ष विश्वास ठेवणार नाहीत. चालणार आहे का तुला? चालणार आहे. दुसरा पर्याय काय आहे? ऋषी कपूर तू किती वर्ष प्यायला रे तू? 10. तुझ्याकडचे लोक तुझ्यावरती 10 वर्ष विश्वास ठेवणार नाहीत. चालणार आहे का तुला? अरे पर्यायच नाहीये. दॅट इज व्हॉट पेशन्स इज. मी तुम्हाला तेच सांगतोय. मी 10.5 वर्ष दारू पेलो. मला तिथं सांगण्यात आलं तुला कडेवर घेणार नाही आता कोणी. पण किती दिवस? 10.5 वर्ष. चालणार आहे का? आता होत म्हटलं राव त्याच्या आईला, घेणारच नाही कोणी कडेवर म्हटल्यावर काय. पण तुला हे माहितीये का घेणार नाही कडेवर? तुला माहितीये का 3 वर्ष तुला कोणी कडेवर घेणार का नाहीये? अरे कडेवर घेतलं की तू लाथा मारतो पोटात. कडेवर घेतलं की आपण लाथा मारण्यात गेलं आयुष्य. त्यामुळे आपल्याला कोणी जवळ करणार नाहीये. आता मग आम्ही असंच राहायचंय का भिकाऱ्यासारखं? तू भिकारी कशाला? भिकारी कोण? हे भिकाऱ्याची व्याख्या कोण सांगेल मला? कोण सांगेल? जो भीक मागतो तो नाही. जो दुसऱ्याकडनं पैसे घेतो आणि परत देत नाही तो नाही. को जो दुसऱ्याकडनं पैसे घेतो आणि परत देत नाही तो. अरे दारूनी आपल्याला भिकारी केलं होतं. आता भिकारी नाहीये आपण. आता भीक मागायची असेल तर फक्त त्या उच्च शक्तीकडे मागायची. आणि आहेत की रे एवढे तुम्हाला पैसे खर्च करून तुमच्या आईबापांनी, बहीण भावंडांनी, बायका पोरांनी इथं ठेवलंय. याचा अर्थ ते काय तुम्ही दारू नाही प्यायले तर तुम्ही उपाशी मरणार आहे असं नाहीये ना? का नाही? कोणाला वाटतं इथनं घरी गेल्यानंतर आपल्याला लाच पडणार आहे आणि जा मर तिकडं असं म्हणणार आहेत?
कोणाला वाटतं रे? कोणालाही नाही वाटत. याचा अर्थ आपण भिकारी नाहीये, आपण चांगली माणसं आहोत, आपण चांगल्या कुटुंबातले आहोत. फक्त आता आपल्याला पेशन्स ठेवले पाहिजेत. कोणीही कडेवर घेणार नाही हे जितकं खरं आहे ना, तसं लाच मारून कोणी हाकलून देणार नाही हे पण खरं आहे. मग आता काय करायचं? तर आता करेक्ट दिशेने वाटचाल करायची. करेक्ट दिशेने वाटचाल काय करायची तो विषय वेगळा आहे. पण तो करण्यासाठी मला सगळ्यात अगोदर काय पाहिजे, तर मला पेशन्स असला पाहिजे. दारू थांबली, दारू गेली, दारूबद्दल बोलत नाहीये मी. झटपट पाहिजे, ही वृत्ती सोडून द्यायला पाहिजे. पण मग आता किती काळ थांबायचं? फक्त आजचा दिवस. पुढे काय होतं? सगळं मिळायला लागतं. कशावरनं? माझ्यावरनं. तू काही एकटा आहे का? नाही. मी असे 5,000 मौन बघितलेत की ज्यांना परमेश्वरांनी, हे काय वकील साहेब बसले तिथं, दिलं की नाही रे तुला सगळं? हा, स्वप्नात तरी वाटलं होतं का तुला? हा, स्वप्नात सुद्धा न वाटलेल्या गोष्टी सगळ्या चांगल्या होतात आयुष्यात, फक्त पेशन्स ठेवला तर. ही फॅक्ट आहे. पेशन्स ठेवायचा याचा अर्थ पडे रहो असं नाहीये. काम धंदा करायलाच पाहिजे, करेक्ट दिशेने काम करायलाच पाहिजे, बट विथ पेशन्स. मला काय पाहिजे? आता मी थोडा मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळालेला आहे. स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळालेला आहे. इथनं बाहेर पडल्यावर सुद्धा आपल्या मनात येणारे जे विचार असतात, भले ते चुकीचे असोत बरोबर असोत, ते कागदावर लिहायची सवय लावून घ्या. मी घेतली होती. आजही आत्ता सुद्धा माझ्या खिशात कागद आहे. आज मला दिवसभरात काय करायचंय याची यादी म्हणजे टू डू टुडे आत्ता सुद्धा माझ्या खिशात आहे. हा तो कागद. हे कशासाठी करायची ही सगळी जखमारी? तर याच्यानंतर हे करायचंय, याच्यानंतर हे करायचंय, याच्यानंतर हे करायचंय असं लिहायचं असतं. ते कागदावर आलं म्हणजे डोळ्याला जसं टोचतं तसं कशानंतर काय करायचंय हे आपल्याला सिक्वेन्सनी करता येतं. आपल्याला आयुष्यात काय काय घडायला पाहिजे? रात्रीची शांत झोप मिळतेय का? तो हो मिळतेय. खरंच मिळतेय का तुम्हाला? हा, तुला रे का नाही? का नाही मिळते? काहीतरी लांड्याला बेड्या चोऱ्या करत असशील, खोटं बोलत असशील बेटे. हा, कुठं आली राणी काहीतरी चालू असेल, काहीतरी असतं. म्हणजे हा, आपल्या अंगावर गाढवं किती कमी आहेत का गाढवं आपल्या अंगावर? जो म्हणजे मी तुला टोचून नाही हा बोलत आहे, मी असाच होतो म्हणून सांगतोय. मी असाच होतो ना. धूर्त कावेबाजाने घोटाळ्यात टाकणारा मीच. ते इथं बोलतो आपण, ते दारूचा आजार, धूर्त कावेबाज घोटाळ्यात टाकणारा आहे वगैरे वगैरे, पण तो खरं तर मीच. स्वतःला फसवत राहिलो म्हणून तर मला इथं यायची वेळ आली. आता काय करायचं? एकदा पेशन्स ठेवायला शिकलात ना तुम्ही की मग ते स्वतःला फसवणं आपोआप बंद होतं. खोटं बोलणं बंद होतं. वागण्या बोलण्यात ट्रान्सपरन्सी येते. ट्रान्सपरन्सी कोणाशी? अरे स्वतःशी. अख्ख्या दुनियेला चुत्या बनवून मग आपण इथं आलोय, कारण शेवटी आपल्याला कळलं आपणच चुत्या बनवलंय स्वतःला. लॉजिकल बोलतोय का मी? याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का?
शेवटी बुडत्याचा पाय खोलात कोणात गेला, कोणाचा गेला? माझा गेला. माझा न जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मी माझ्याशी प्रामाणिक असलो पाहिजे. मी माझ्याशी प्रामाणिक एक दिवस राहिलो की नाही, की त्यातनं मिळणारा जो आनंद आहे ना, तो आनंद माझा पेशन्स वाढवतो. मी गेली 24.5 वर्षाहून अधिक काळ शांत चित्ताने झोपलेला माणूस आहे. त्याच्या अगोदर मी दारुडा असल्यामुळे मी माझ्या बॉडीला इतकी सवय लागली होती की मी झोपणंच विसरलो होतो. मी फक्त विशुद्धच पडायचो. आणि तेवढा ॲनास्थेशिया उतरला माझा की परत जाग यायची आणि कधी एकदा बाहेर पडतोय असं व्हायचं. खोटं बोलणं बंद झाल्यावर पेशन्स वाढला. पेशन्स वाढल्यानंतर काय माझ्याकडे आहे ह्याचं भान यायला लागलं. त्याच्या जोडीला ओंकार माझ्याकडे काय नाहीये ह्याचं भान यायला लागलं. आता पेशन्स मला कशात ठेवायचंय? आता परमेश्वर जे मला दोन्ही हातांनी द्यायला सुरुवात करतोय ते काय काय मिळतंय हे बघण्यासाठी मला पेशन्स पाहिजे. फार अदरवाईज तुझ्या हातामध्ये सोन्याच्या मोहरा जरी दिल्या ना तरी बेट्या तू लॉटरी स्टॉलवरच जाणार. ही फॅक्ट आहे. मी नुसता दारू प्यायचो असं नाही, मी मजबूत जुगार खेळायचो. मी लय वाईट प्रकारे अडकलो होतो. ओपन शिवाय जेवण नाही, क्लोथ शिवाय झोप नाही, असंच जगलो मी. ज्या दिवशी मी जुगार या विषयावर फुली मारली एकदम हॅपी झालो. एकदम हॅपी झालो तुम्हाला सांगतो मी. जशी इथं राहून आता आपण दारू या विषयावर फुली मारलेली आहे, तो दरवाजा कायमचा बंद झालेला आहे. आणि हे बघा, कुठलाही दारूवाला तुमच्या दरवाज्यात येऊन दारू आणून देत नाही. तर आपणच भिकाऱ्यासारखे त्याच्या दरवाज्यात जाऊन दरवाजा वाजवतो. आहे का काही नवीन माल आलाय का काही? कशाला खाजवून खरूज रे? त्याला खाजवून खरूजच म्हणतात ना. आता काय करायचं? एकदा तो मार्ग बंद झाला, बंद. जुगार बंद, बंद. मला एकदाच स्पॉन्सरनी सांगितलं माझ्या, हे ते आली राणीवाला गेम तुला परत दारूकडं नेल बर का. मी ऐकलं. आमच्या घरात भाचे बिच्चे आले की सगळे बसतात पत्ते खेळायला. मी 5-3-2 खेळायला पण नाही बसत. आपल्याला हातच नाही लावायचा ना पत्त्याला. आपल्याला पत्त्याला हातच लावायचा नाही, मग काय जरूर आहे? म्हणजे मला काय सांगायचे, एकदा फुली मारली ना, नाही पण मग परत मनात आलं तर कसं? येऊ दे की मनात. शेअर करून मोकळा हो. मलाही सांगतात ना, अजून सांगतात. 350 खेळा बरं का आज तुझ्या आयला 350 हे हो तिकडं म्हणलं काय तरी आपलं. बर त्याला माहित नसतं मी जुगार बंद केल्याचं. म्हणजे माझ्या शास्त्रावरचा काळा डाग लोक विसरलेले नाहीयेत. काळा डाग दिसणारच लोकांना. आता आपल्याला लक्षात ठेवायचंय आपल्या शर्टावरती काळा डाग आहे, तो पुसला गेलेला नाहीये. आपण लोकांना बदलायला जायचं नाही. मी कसा आहे हे मला माहिती पाहिजे. मला पैसे कधी मिळणार? पैसे मिळालेत ऑलरेडी बेटे तुला.
तुला आजच्या तारखेला पैसे मिळालेत. कसं काय? आज मी काहीच मिळवलं नाही तरी कसं मिळतो? अरे तू आजच्या तारखेला नवीन खड्डा खणला नाही. अदरवाईज इथं येण्यापूर्वी काय चाललो होतं? बरोबर बोलतोय का रे मी? लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा करणं चाललो होतं. आजच्या तारखेला तू नवीन बरोबर बोल. पटतंय ना तुला? खुदकन हसतोय म्हणून म्हटलं. पटलं त्याला ते. अरे आपण सगळे सारखे. याचा अर्थ तू पैसे मिळवले बेट्या. नवीन खड्डा खणला नाही म्हणजे अहो घालवले नाही याच्यातच मिळवले म्हणण्यासारखं येते. इतके खड्डे खणले आयुष्यात नाही खणले का रे? मग डोनेशनचे सीट येतच नाही तिथं. विषय असा चाललाय मित्रांनो, मी नुसती दारू प्यायलो नाही असं नाही. आज मी पैसे मिळवण्यासाठी काही जरी केलं नसलं तरी नवीन कर्ज तरी करून ठेवलं नाही. नाही पण अजून माझं घर शांत नाही. हॅव सम पेशन्स. घर शांत होणार आहे. पूर्वी नव्हतं का? होतं. मग ढवळून निघालं. मग टाईटून घरी गेल्यानंतर का स्मशान शांतता असायची बेट्या घरात. दारू पिऊन ज्या घरात माणूस झोपतो त्या घरात स्मशान शांतता असते. तशी पाहिजे का आपल्याला? आपल्याला घरातल्या भिंती हसायला पाहिजेत. त्यासाठी अगोदर घराबाहेरचे लोक आपल्या घरच्यांना हसणं बंद व्हायला पाहिजे. आपल्या घरच्यांना बाहेरचे लोक का हसत होते? आपल्या वागण्यामुळे. हॅव सम पेशन्स. आत्ता तू चुकीचं वागत नाही ह्याच्यात समाधानी राहा. घरातली शांतता हळूहळू पूर्ववत येईल. आपल्याला लगेच घर आनंदी व्हायला पाहिजे असतं. आपलं घर लगेच आनंदी होणार नाहीये. का होणार नाहीये? जसं घर ढवळून निघण्यासाठी तू काहीतरी केलेलं आहे ना. किडे केलेलेत ना आपण. तसं घर आनंदी होण्यासाठी सुद्धा आपल्यालाच काहीतरी करायला लागतं. माझी बायको आमच्या टीव्हीवरती किती चांगला कार्यक्रम विनोदी कार्यक्रम असला तरी माझी बायको हसायची नाही. कारण माझ्या वागण्यामुळे ती हसणं विसरली होती. तुमच्या घरचं कसं आहे बघा तपासून तुम्ही. मी नाही बोलणार कारण मी नाही तुमच्या घरच्यांना कोणाला ओळखत. पण आता ती खळखळून हसते कारण तिला थोडा मोकळा श्वास घ्यायची मी उसंत दिली दारू न प्यायल्यामुळे. पण नुसती उसंत देऊन उपयोग नाही. त्यांच्या मनामध्ये कुठंतरी आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे की आता हे बाळ परत पिणार नाहीये. मग त्यासाठी काय पाहिजे द्यायला? बोल रे, काय द्यायला पाहिजे? नाही, त्यांच्या मनामध्ये आपल्या मनाबद्दल विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी त्यांना काय द्यायला पाहिजे? वेळ द्यायला पाहिजे रे. तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की वेळ द्यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. वेळ द्यायला पाहिजे. ती हळदन हो गोरी होणार नाही. 4 पैसे मिळवायला पाहिजेत. तू 4 मिळवतोय का 2 मिळवतोय का 1 मिळवतोय का 400 मिळवतोय, दॅट इज इमटेरियल फॉर देम ॲट दिस स्टेज.
तू जे काय 4 पैसे मिळवशील ते मिळवल्यानंतर तुझ्यात आणि त्यांच्यामध्ये पारदर्शकता आहे का, ही गोष्ट तुमच्या कुटुंबाला आनंदी व्हायला मदत करते. त्याच्या अगोदर होणार नाही. तू घरात किती रुपये देतो याच्यावरती तुझे घरचे आनंदी आत्ताच्या स्टेजला असणार नाहीयेत. पण तू कमवलेले पैसे देतोयस म्हणल्यानंतर ते आनंदी होणार आहेत. अदरवाईज बायको जातीये LIC मध्ये, नाही तर बँक ऑफ इंडियामध्ये पर्स खांद्याला लावून, आणि हा काय करतोय, तर आमचे हे काय करतात, तर आमचे हे हल्ली दारू पित नाहीत. अहो पण ते काय करतात, तर आमचे हे हल्ली दारू पित नाहीत. तुम्ही हसू नको. अरे दारू प्यायचीच नसती, ते करतात काय. अरे तिला सांगू दे ना, सकाळी उठून पहाटे फिरायला जातात, व्यायाम करतात, नाश्ता करतात, दुपारी बँकेत जातात, पासबुक भरून आणतात. काय भरणार त्या पासबुकात, सगळे मनापासून हसले बघा. मी नाही बोलणार. अरे ते पासबुक भरायला तरी कमवायला लागतं रे, बरोबर आहे ना. उगा आपला आहे का कुठला बँकर असा की तुम्ही आणा पासबुक मी भरून देतो, असं नसतं ते. 4 पैसे मिळाले पाहिजेत, 4 पैसे बाजूला, 4तले 2 बाजूला टाकायचे. पैशाची ऊब ही सगळ्यात मोठी ऊब असते. तू जेवढा श्रीमंत होशील तेवढ्या रात्री जास्त शांत चित्ताने झोपायला लागतं. कारण आपण फार लालची माणूस असतो. दिल मांगे मोर. किती दिलं तरी मी एवढं आहे म्हणजे काय, दिल मांगे मोर आहे का नाही. एका 90 थांबता येत असतं तर आपण इथं जमलो असतो का सगळे, नाही ना. तसं आहे ते. एकदा पैसे मिळवायला लागले, पैसे मिळवायची गोडी लागली की ते बाजूलाही टाकायची गोडी लागते. पण आता बघा ना, त्याला मागच्या महिन्यामध्ये 37,000 रुपये मिळवले, पण मी कधी श्रीमंत होणार, माझ्याकडे 3,70,000 कसे नाही आले अजून. अरे तू मिळवले तर येणार ना. का 37,000चे 3,70,000 रुपये बँकेत ठेवले येणार आहेत, होणार आहेत, नाही होणार. हॅव सम पेशन्स. असं कुठं असतंय बाई, थांब जरा, होईल ते. आणि होतं बरं का, आणि होतं. आपल्यातला मला तरी आत्ता इथं दिसताना असा दिसतोय की इथनं बाहेर पडल्यावर करेक्ट दिशेने जर चालला, अंदाजे 5-5.5 वर्षात तुमच्यातला प्रत्येक जण 1-1 कोटी रुपये तर नक्की असतील तुमच्याकडं. आणि हल्ली करोडपती कोणीही असतं बरं का. 10-20 लाखाचे स्वप्न बघू नका. स्वप्न कमीत कमी 1 कोटीचं बघा. आणि ते सहज शक्य आहे, प्रोव्हाइडेड यू वर्क इन अ ॲप्रोप्रिएट डायरेक्शन अँड पेशंटली ह्या शब्दाला अंडरलाईन व इन्व्हर्टेड कॉमा. एका रात्रीत कुठली गोष्ट होणार नाहीये. पटतंय करे. आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिली देवानी आपल्याला. आता जसं हा दारू थांबलेला क्षण सोडायचा नाही, तसं इझी मनी मिळवायला जायचं नाही. इझी मनी आयुष्यात कधी मिळत नसतात. जुगारात कधी कोणी प्लस होत नसतो. खेळवणारा प्लस होतो, खेळणारा ऑलवेज मायनस होतो. जर कोणी सांगत असेल की त्या ह्याचा नाही का अख्खा संसार त्यांनी जुगारीवर चालवला, तो खोटं बोलतोय.
जुगार खेळून कधी कोणाचं जीवन चांगलं होत नाही. आणि आपल्याला कायम शॉर्टकट मारायची सवय असते ना. त्यामुळे मी सांगतोय शॉर्टकटच्या विरुद्ध काय? पेशन्स, नाही का? मग ते किती, मग असं किती काळ थांबायचं? नाहीतरी काय करणार आहे रे न थांबतोस? न थांबून सांगतो कोणाला तू? तुझ्या हातात आता थांबण्याशिवाय काही नाहीये. मी दारूबद्दल नाही बोलत आहे. तू बघा, घाई करू नको रे. आता कशाला घाई करायची? नाहीतरी आयुष्यातली कोणी 3 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष झालंय ना आता आयुष्यात उशीर सगळ्या गोष्टींना. मग 80 तिथं 85, नाही का? अजून जाऊ दे ना काही काळ. आणि एवढे लवकर मरत नाहीत बरं का, तुम्हाला सांगतो. नाही मरत. बॅरलने दारू पिला का तू? नाही पिला? कोणी बारीक सारीक दारू पिऊन आले का रे इथं? टँकर, बॅरल, नाही का? तरी नाही मेलो आपण. आणि न पिता मरणार आहे होय. त्यामुळे मरण्याचा विषय सोडा. मग आता पेशन्स, वेट अँड वॉच. आपण आपलं माप प्रामाणिकपणे टाकत राहिलो तर आपलं जीवन नक्की आपल्याला हवं तसं यशस्वी होतं. विश्वास ठेवणार नाही तुम्ही, परंतु आता मी एक असं महत्वाचं वाक्य बोलतोय. चंद्रशेखर, नंतर काही काळानंतर तुम्हाला त्याची प्रचिती येईल. ते वाक्य म्हणजे, हो ऐकताय का? ते वाक्य म्हणजे, आता तुम्हाला परमेश्वरांनी दत्तक घेतलेलं आहे. ही फॅक्ट आहे. आता पुढच्या आयुष्यात तुला कधीच काहीच कमी पडणार नाहीये. फक्त आता दत्तक घेतलंय याचा अर्थ तुला मांडीवर बसवलंय. आता तू मांडीवर न उतरायचं की नाही त्याच्या, हा चॉईस तुझा आहे. मी जास्त बोलणार नाही. मला घेतलंय, माझं जीवन बेटर दॅन द बेस्ट झालं. नुसती दारू न प्यायल्यामुळे हे होत नाही. त्यासाठी मला स्वतःसाठी वेळ द्यायला लागतो. आणि तो वेळ देत असताना मला स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. स्वतःची काळजी घेण्यासाठी मला स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. मला स्वतःवरती प्रेम कसं करायचं? मी स्वार्थी आहे याचा अर्थ मी स्वतःवर प्रेम करतो असं नाही. मला स्वार्थाने आंधळ केलं होतं. मी स्वार्थी होतो याचा अर्थ मी स्वतःवर प्रेम करत होतो असं नाही. आजच्या तारखेला मी जाहीररित्या सांगतो, मी सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करत असेन तर माझ्यावर करतो. त्यामुळे मी जगलेलो आहे. मी जगलोय म्हणून माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे. आणि आज जे काय आहे ते मी अजूनपर्यंत त्या परमेश्वराच्या मांडीवरनं उतरलेलो नाही म्हणून आहे. उतरायचं की नाही आता चॉईस तुमचा आहे. बरोबर बोलतोय खरे कुशल? तुला घेतलंय का परमेश्वराने मांडीवर?
किती वर्ष झाली तुला? वर्ष 4 झाली. पण तो खूप वर्ष येतोय AA मध्ये. 4 म्हणजे खूप मोठी आहेत बरं का. आपल्यातल्या इथं तुमच्यापैकी कोणालाही झालेली नाही आहेत. तुमच्यातल्या प्रत्येकाचं पहिलं टार्गेट 4 वर्ष. ठीक आहे. त्यामुळे आता 4 वर्ष पेशन्स ठेवायचा आणि पुढचं जीवन चांगलं होणार याबद्दल वादच नाही. फक्त पेशन्स ठेवायचा, संयम ठेवायचा. ज्या गोष्टी जीवनात चांगल्या घडतायत त्या घेत राहायचं. या ठिकाणी मी थांबतो. कोणालाही काही कुठलाही कसलाही प्रश्न असला तरी मला आत्ता विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आत्ता आहेत. मी ती विसरण्यापूर्वी तुम्ही विचारा.